मध्य आणि हार्बर रेल्वेच्या लोकल अर्धा तास उशिरानं. पुढचे 36 तास मुंबई आणि पालघरसाठी धोक्याचे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. काही ठिकाणी 300 ते 350 मिलीमीटर पावसाची शक्यता. सायन प्रतीक्षा नगरला पाण्याचा विळखा. आवश्यकता नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये, पोलिसांचं आवाहन. तर अंधेरीतला विरा देसाई रोड पाण्याखाली, वाहतूक पूर्णपणे ठप्प. वसई विरार नालासोपाऱ्यात पावसामुळे दाणादाण. नालासोपाऱ्यातील स्टेशन बाहेर कमरेभर पाणी, तर वसई विरारमध्ये रस्ते पाण्याखाली. भांडूपमध्ये एलबीएस रोड भागात रस्ता खचला. निर्माणाधीन संरक्षक भिंतही कोसळली. खोपोलीमधील प्रसिद्ध झेनिथ धबधबा पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या पर्यटकांची सुटका. विहिरी ठाकूरवाडीतल्या ग्रामस्थांनी वाचवले अनेकांचे जीव. कोल्हापूर आणि सिंधुदुर्गाला जोडणाऱ्या भुईबावडा घाटात दरड कोसळली. भुईबावडा घाटातील वाहतूक तात्पुरती बंद. माती आणि दगड हटवण्याचं काम सुरू. मुंबईत पाणी साचलेल्या ट्रॅकवरून वंदे भारतचा सुसाट प्रवास. कांजूरमार्ग स्टेशनवरून जातानाचं दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद. बातमी बघणार आहोत खोपोलीमधून. खोपोलीतील प्रसिद्ध असा झेनिथ धबधब्याच्या प्रवाहामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात यश आलेलं आहे. विहारी ठाकूरवाडीतील ग्रामस्थांनी पाण्याच्या प्रवाहाची पर्वा न करता दोरीच्या मदतीने अडकलेल्या पर्यटकांची सुटका केलेली आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये झेनिथ धबधबा पर्यटकांचं आकर्षण असतो. मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. पण अनेक वेळेला खोपोली पोलिसांनी झेनिथ धबधब्यावरती जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घातलेली आहे. अतिशय भीषण अशी दृश्य आपण सध्या बघतोय. झेनिथ धबधब्याच्या प्रवाहात काही नागरिक हे अडकलेले होते, मात्र स्थानिकांनी लगेच हस्तक्षेप करत या सगळ्या अडकलेल्या पर्यटकांची तिकडून सुखरूप सुटका केलेली आहे. खोपोलीतली आपण ही सगळी दृश्य बघतोय. या सगळ्या ग्रामस्थांनी पर्यटकांची सुटका केलेली आहे. अनेक पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी अडकलेले होते. आमचे प्रतिनिधी संतोष दळवी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. संतोष, अनेक पर्यटक जे त्या ठिकाणी येत असतात आणि आज काही पर्यटक अडकलेले होते, काय अधिकची माहिती आहे? अमित, रायगड जिल्ह्यातला जो झेनिथ धबधबा आहे तो मोठ्या प्रमाणात त्याची प्रसिद्धी आहे आणि पुणे आणि मुंबई येथून पर्यटक नियमित येत असतात. आज रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट असूनही काही पर्यटक या झेनिथ धबधब्यावर आले होते आणि पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ते अडकून राहिले आणि खोपोलीतील हेल्थ फाउंडेशन आणि इतर ज्या यंत्रणा, पोलीस वगैरे त्यांना रेस्क्यू केलेलं आहे आम्ही. बरं. आणि आता तिथे असा प्रकार झाल्यामुळे खोपोली पोलिसांनी पर्यटकांना बंदी घातली. अतिवृष्टीचा इशारा. निश्चित विशेष काळजीतून पुढे सुद्धा काही काळ आपल्याला घ्यावी लागणार आहे. संतोष, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आता आपण बघणार आहोत मुंबईतल्या पावसाची काही थरारक दृश्य. आज दिवसभरात मुंबई परिसरात प्रचंड पाऊस झालेला आहे आणि सायन भागात अनेक ठिकाणी पाणी साचलेलं होतं. मुंबई उपनगरामध्ये अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा सुद्धा झालेला होता. आपण काही दृश्य बघतो ज्या ठिकाणी रस्ता जो आहे तो ढासळलेला होता. एक टेम्पो जो आहे तो सुद्धा पाण्यामध्ये पडलेला आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र आजच्या दिवसभरात बघायला मिळालं. अनेक वाहनं जी आहेत ती बंद पडत होती. दरम्यान ही दृश्य आपण बघतोय वंदे भारत एक्सप्रेसची. वंदे भारत अतिशय वेगामध्ये या साठलेल्या पाण्यातून जाताना आपल्याला बघायला मिळते. अनेक स्टेशन्सची जर परिस्थिती आपण बघितली तर रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं. आज दिवसभरातली सगळी परिस्थिती आपण बघतोय. मुंबई आणि उपनगरात पावसामुळे दाणादाण उडालेली आहे. अनेक नागरिकांचे आहेत प्रचंड हाल झालेले आहेत. अनेक रस्त्यांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. अनेक नागरिकांना पुन्हा एकदा आपल्या ऑफिसमधून काही लोकांचे घरी जात होते, त्यांना सुद्धा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. तर मुंबईमध्ये दिवसभर मुसळधार पाऊस झाला आणि सायन भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालेलं आहे. दरम्यान पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून प्रतीक्षानगरमध्ये घोषणा करण्यात येत आहेत. कोणीही घराबाहेर पडू नका, मुसळधार पावसाची शक्यता आहे असं आवाहन पोलिसांकडून नागरिकांना केलं जात आहे.
आणि पावसासंदर्भातलीच एक महत्त्वाची अपडेट समोर येते. रेल्वे संदर्भातली अपडेट येते. आपण बघूया नेमकी अपडेट काय येते. तर मध्य रेल्वेवरील वाहतूक जी आहे ती 35 मिनिटं उशिराने सध्या सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण जलद लोकल जी आहे ती 35 मिनिटं उशिराने धावते. CSMT कल्याण लोकल ही अर्धा तास सध्या उशिराने धावताना दिसते. धीम्या लोकल या 24 मिनिटं उशिराने धावत आहेत. कल्याण ते CSMT जलद लोकल या 12 मिनिटं तर धीम्या लोकल 19 मिनिटं उशिराने धावत आहेत. चर्चगेट ते विरार जलद आणि धीम्या दोन्ही लोकल या वेळेवरती धावत आहेत. विरार ते चर्चगेट जलद आणि धीम्या लोकल या दोन्ही लोकल 12 मिनिटं उशिराने धावत आहेत अशी माहिती समोर येते. CSMT ते पनवेल हार्बर मार्गावरील लोकल या 29 मिनिटं उशिराने धावत आहेत. तर पनवेल ते CSMT हार्बर मार्गावरील लोकल ही 19 मिनिटं ही उशिराने धावते. आमचे प्रतिनिधी संकेत वर्क सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया. संकेत, आपण बघतोय आज दिवसभर तुफान या सगळ्या पावसाने बॅटिंग केलेली आहे आणि त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. काय अधिकचा तपशील आहे? आम्ही जर आपण पाहिलं तर सकाळपासूनच आज मुंबई आणि संपूर्ण परिसरात तर MMR रिजन मध्ये मुसळधार पाऊस पडत होता. आताही हा जो पाऊस आहे तो थांबलेला नाहीये आणि याचा परिणाम कुठेतरी आपण पाहतोय की वाहतुकीवरती होतोय. मग ती बाय रोड कोणी बाहेर निघाला असेल तर त्यांना देखील वाहतुकीचा त्रास झालेला आहे. वाहतूक कोणी मुंबईच्या अनेक ठिकाणी झालेली आहे, मुंबईच्या अनेक भागांमध्ये खरं झालेली आहे. त्याचसोबत आता आपण पाहिलं तर सेंट्रल रेल्वे असेल तिथे देखील आता वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे. जवळपास 50 मिनिटं उशिराने धावते. CSMT वरून कल्याणकडे जाणारी जी जलद लोकल आहे ती 35 मिनिटं उशिराने आहे. ती धीमी लोकल जी आहे ती 24 ते 25 मिनिटं उशिराने. तसंच जर आपण पाहायला गेलं तर विरारहून जी चर्चगेटला लोकल येते ती जी धीमी लोकल आहे किंवा फास्ट लोकल आहे त्या जवळपास 12 ते 15 मिनिटांनी उशिरा धावत आहेत. पनवेलकडे जाणाऱ्या ज्या हार्बर मार्गावरती ज्या लोकल आहेत त्या पण जवळपास अर्धा तास उशिराने धावत आहेत. त्याच्यामुळे एकंदरीतच आपण पाहिलं तर तिन्ही लाईनवरच्या ज्या लोकल्स आहेत, तिन्ही लाईनवरच्या जे रेल्वे मार्गिका आहे आपल्या त्या तिन्ही मार्गांवरच्या रेल्वे ज्या आहेत सगळ्या सध्या उशिराने धावत आहेत. आणि उशीर म्हणजे 10 आणि 12 मिनिटाचा उशीर नाही तर या पावसामुळे जवळपास अर्धा तासाचा उशीर झालेला आहे. त्यामुळे अर्थात मुंबईकरांना संपूर्ण निश्चित मुंबईकरांना हा त्रास आता सहन करावा लागणार आहे. संकेत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर आज दिवसभरात पावसाच्या अनेक घडामोडी आपण बघितल्यात आणि त्या संदर्भातलीच एक मोठी अपडेट समोर येते आहे. मुंबई पालघरला पुढील 36 तास अतिशय धोक्याचे असणार आहेत. मंडळी, अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला जातोय. पुढचे 36 तास हे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत कारण या 36 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. काही ठिकाणी 300 ते 350 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तवली जाते. रात्रीतून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे इथून पुढचे 36 तास विशेष काळजी घ्यावी लागेल. मुंबई आणि पालघरसाठी हे 36 तास धोक्याचे असणार आहेत. यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि काही ठिकाणी 300 ते 350 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तवली जाते. तर आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर हवामान शास्त्रज्ञ आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया. होसाळीकर सर, अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल कारण इथून पुढचे 36 तास महत्त्वाचे आहेत. कसं याचं विश्लेषण कराल? पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये, खास करून पुढच्या 2 दिवसांमध्ये राज्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार आणि काही ठिकाणी अतितीव्र मुसळधार पावसाची शक्यता, ज्याला आपण एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल म्हणतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली. घाट भागातही याचा प्रभाव जास्त असेल. मराठवाड्यामध्ये जी आहे स्थिती ती सर्वसाधारणतः ढगाळ वातावरण आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पण हवामान विभागाने वर्तवलेली आहे. पुढचे 2 ते 3 दिवस हवामान विभागाने सांगितलेल्या सर्व इशाऱ्याकडे नागरिकांनी आणि सर्वांनीच लक्ष देणे फार गरजेचं आहे असं मी म्हणेन. मुंबईमध्ये गेल्या दिवसभरामध्ये आज जर का आपण आकडे बघितले तर बऱ्याच ठिकाणी 200 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाच्या काही ठिकाणी नोंद दिला, तर बऱ्याच ठिकाणी 150 ते 200 मिलीमीटरचा पाऊस आपल्याला सतत पडताना दिसतोय. तर ही आकडेवारी पण खूप मोठी आहे. मुंबईची आकडेवारी गेल्या सीझनमध्ये, ह्या सीझनमध्ये 1000 मिलीमीटर ऑलरेडी त्याने पार केलेलं आहे असं मी म्हणेन यावेळी. सर, तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये मॉन्स्टरस क्लाउड असा उल्लेख केलेला आहे. आपण ती पोस्ट सुद्धा दाखवतोय, त्याचं कसं विश्लेषण कराल? याचा त्याला उद्देश, मॉन्स्टरस क्लाउड म्हणण्याचा उद्देश हाच की लोकांनी त्याला थोडंसं जागरूकपणे बघावं, हाच एक महत्वाचा उद्देश आहे. आणि जी मान्सूनची स्थिती आहे त्याला आपण सर्वसाधारणतः असं म्हणतो, ज्यावेळी अरबी समुद्रातली मान्सूनची शाखा
आणि बंगालच्या उपसागरामधली मान्सूनची शाखा आहे. ज्यावेळी दोन्ही ऍक्टिव्ह असतात, कार्यरत असतात, त्यावेळी जी परिस्थिती निर्माण होते बंगालच्या उपसागरामध्ये जर का आपण बघितलं आता तर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि ते पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये पश्चिमेकडे वळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याच्याने परत एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. तर आपण बघतोय की अरबी समुद्राच्या दिशेनेही मान्सून वाढताना दिसतो आणि बंगालच्या उपसागराकडून पण आपल्याला वाटतं आणि त्याचंच प्रत्यंतर म्हणून आपल्याला ढगांची जी दाटी दिसते संपूर्ण मध्य भारतावरती आणि महाराष्ट्र एकंदर जर का आपण बघितलं तर त्या ठिकाणी जर का आपण बघितलं तर म्हणून मी त्याला असं एक मॉन्स्टरस क्लाउड असं मी त्याला म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरं, होसाळीकर सर, धन्यवाद, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल.